हॅलो बच्चो, गणिताचा भाषा यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण ट्रायग्नोमेट्री हा चॅप्टर स्टार्ट केलेला आहे. ट्रायग्नोमेट्री चॅप्टरमध्ये आपण बेसिक ट्रायग्नोमेट्री स्टार्ट केली. तर फर्स्ट व्हिडिओमध्ये आपण कव्हर केले ट्रायग्नोमेट्रीचं इंट्रोडक्शन, ट्रायग्नोमेट्रीची मीनिंग बघितली आपण. ट्रायगोनोमेट्री, ट्राय मीन्स थ्री, गोनो मीन्स साइड्स, मेट्री मीन्स मेजरमेंट. हे तीन ग्रीक वर्डपासून हा इंग्लिशचा ट्रायग्नोमेट्री शब्द बनला, त्याची मीनिंग सांगितली. मग आपण राईट अँगल ट्रायंगल कन्सिडर केला. राईट अँगल ट्रायंगल कन्सिडर करून तिथे एक ॲक्यूट अँगल घेतला थिटा. मग त्याची अपोजिट साईड, ॲडजस्टंट साईड, हायपोटेन्यूज, ह्याच्यावरून आपण ट्रायग्नोमेट्रीचे 6 रेशो बघितले. साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक. हे रेशो बघितल्यानंतर त्या रेशोचे इंटर रिलेशनचे फॉर्म्युले बघितले. इंटर रिलेशनचे फॉर्म्युले बघितल्यानंतर आपण ट्रायग्नोमेट्रीचा टेबल बघितला. 0 डिग्री, 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्रीपर्यंत. आता आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये 90 डिग्रीच्या पुढे जायचं आहे. आता 90 डिग्रीच्या पुढे जायचं म्हणजे नेमकं किती? तर 180 डिग्री किती असणार, 270 डिग्री किती असणार, समजा साइन 720 डिग्री किती असणार, साइन 360 डिग्री किती असणार. हे म्हणजे आपल्याला 90 डिग्रीच्या पुढच्या पण व्हॅल्यू काढता यायला पाहिजेत. त्याच्यासाठी आपल्याला आता 90 डिग्रीच्या पुढे सारखायचं आहे. म्हणजे 10 स्टँडर्डपर्यंत तुम्ही जो टेबल बनवलेला आहे 90 डिग्रीपर्यंत तिथपर्यंतच होतं तुम्हाला 9, 10ला. आता 11thला आपल्याला थोडीशा वरच्या लेवलची ट्रायग्नोमेट्री बघायची, म्हणजे ॲडव्हान्स लेवलची. तर बघा मग आता आपण काय करूया, आता 90 डिग्रीचा टेबलपर्यंत 0 to 90 डिग्रीचा टेबल तुम्हाला सर्वांना पाठच पाहिजे. 0 to 90 डिग्रीचा टेबल जर व्यवस्थित येत असेल तर तुम्हाला 90 डिग्रीच्या पुढचे अँगल पण सांगता येतील. समजा टॅन 270 डिग्री विचारलं तर नाही सांगता येत, कारण की आपल्या टेबलमध्ये 90 डिग्रीपर्यंतच व्हॅल्यू. किंवा कॉट 180 म्हटलं की नाही सांगता येत, कारण की आपल्या टेबलमध्ये किती 90 डिग्रीपर्यंतच व्हॅल्यू. किंवा विचारलं साइन 360 डिग्री किती, नाही सांगता येत. मग ह्या व्हॅल्यू काढायच्या कशा, साइन 360 काढायचं कसं, किंवा 90 डिग्रीच्या पुढचे आन्सर काढायचे कसे, त्याच्यासाठी एक टेक्निक आहे. पहा ती टेक्निक अशी बघा. दिस इज एक्स ॲक्सिस, दिस इज वाय ॲक्सिस. ओरिजिन ओ, इकडे पॉझिटिव्ह नंबर असतात 1 2 3 4, इकडे निगेटिव्ह, वरच्या बाजूला पॉझिटिव्ह, खालच्या बाजूला निगेटिव्ह. हा फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट, फोर्थ क्वाड्रंट. ओके. आता तुम्हाला माहिती आहे हा इनिशियल रे, कधी पण अँगल ड्रॉ करताना 2 रेची गरज असते. एक इनिशियल रे, एक टर्मिनल रे. जो रोटेट होत असतो त्याला टर्मिनल रे म्हणायचं. रोटेट होणारा रे अँटी क्लॉकवाईज रोटेट होत असेल तर पॉझिटिव्ह अँगल तयार होतो, आणि टर्मिनल रे क्लॉकवाईज रोटेट होत असेल तर निगेटिव्ह अँगल तयार होतो. आणि प्रत्येक वेळेस इनिशियल रे हा पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस असतो. इथून अँगल स्टार्ट करायचा. मग इथून अँगल स्टार्ट करताना आपण इथं 0 डिग्री, रॅडियनमध्ये 0 रॅडियन. इथून इथपर्यंत घेतलं तर 90 डिग्री, रॅडियनमध्ये π/2 रॅडियन. इथून इथपर्यंत 180 डिग्री, पाय रॅडियन. आणि इथून इथपर्यंत 270 डिग्री, रॅडियनमध्ये 3π/2 रॅडियन. आणि कंप्लीट वन रोटेशन 360 डिग्री, म्हणजेच 2π रॅडियन. आता इथं एक वाक्य ध्यानात ठेवायचं, ऑल स्टुडंट टेक कॉफी. आता हे ऑल स्टुडंट टेक कॉफी हे वाक्य कशासाठी ध्यानात ठेवायचं, तर ह्याच्यासाठी की ऑल म्हणजे कोण, साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक हे साईची साई रेशो फर्स्ट क्वार्टरमध्ये पॉझिटिव्ह असतात. आता सेकंडमध्ये ऑल स्टुडंट, एस फॉर साइन थिटा, त्याचा रेसिप्रोकल कोसेक थिटा, हे 2 पॉझिटिव्ह असतात सेकंड क्वार्टरमध्ये, बाकी सगळे निगेटिव्ह असतात. आता टी फॉर टॅन थिटा, आणि त्याचा रेसिप्रोकल कॉट थिटा, हे 2 पॉझिटिव्ह असतात, बाकी सगळे निगेटिव्ह असतात थर्ड क्वार्टरमध्ये. फोर्थ क्वार्टरमध्ये सी फॉर कॉस थिटा, आणि त्याचा रेसिप्रोकल सेक थिटा, हे 2 पॉझिटिव्ह असतात, बाकी सगळे निगेटिव्ह असतात. त्याच्यासाठी ध्यानात ठेवायचं ऑल स्टुडंट टेक कॉफी हे सेंटेन्स. आता पहा ह्याच्या पुढच्या स्टेपला जायचं म्हटलं तर काय करूया आपण, तर बघा आता मी बोर्डवरती काय केलं, लेफ्ट साईडला निगेटिव्ह अँगल घेतलेत. साइन मायनस थिटा, कॉस मायनस थिटा, टॅन मायनस थिटा, कॉट मायनस थिटा, कोसेक मायनस थिटा, सेक मायनस थिटा. आता असे जर निगेटिव्ह अँगल घेतले, आता हा जो थिटा आहे थिटाला ऑलवेज ॲक्यूट अँगल कन्सिडर करायचं. थिटा काय तर ॲक्यूट अँगल आहे. मग समजा तो किती असेल, ॲक्यूट अँगल म्हणजे 90 डिग्रीपेक्षा छोटा, काय 30 डिग्री, 45 डिग्री किंवा 60 डिग्री काही असू शकतो ॲक्यूट अँगल. आणि कसा अँगल आहे तो निगेटिव्ह आहे. आता निगेटिव्ह समजा -30 डिग्रीचा विचार केला आपण, किंवा मायनस थिटाचा, तर निगेटिव्ह अँगल असेल तर आपण कसा रोटेट करतो, क्लॉकवाईज रोटेट करतो. मग क्लॉकवाईज रोटेट केलं तर इथून इथपर्यंत घेऊ आपण. ॲक्यूट अँगल समजा इथे येते असं कन्सिडर करू आपण. तर टर्मिनल रे कोणत्या क्वार्टरमध्ये, फोर्थ क्वार्टरमध्ये. टर्मिनल रे ज्या क्वार्टरमध्ये त्या क्वार्टरमध्ये तो अँगल असतो. म्हणजे निगेटिव्ह अँगल कोणत्या क्वार्टरमध्ये यायला आहे, तर फोर्थ क्वार्टरमध्ये यायला आहे. हे जे निगेटिव्ह अँगल कुठे यायला आहे, फोर्थ क्वार्टरमध्ये. मग फोर्थ क्वार्टरमध्ये निगेटिव्ह अँगल येत असेल तर फोर्थ क्वार्टरमध्ये कॉस थिटा आणि सेक थिटा पॉझिटिव्ह असतात, बाकी सगळे निगेटिव्ह असतात. मग चला कॉस थिटा आणि सेक थिटाला पॉझिटिव्ह देऊ आपण. चला कुठे कॉस थिटा आणि सेक थिटा पॉझिटिव्ह, कॉस थिटा पॉझिटिव्ह, बाकी सगळे काय असतात, निगेटिव्ह असतात. ओके. आता हे लिहून टाकायचं डायरेक्ट, साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा, कॉट थिटा, कोसेक थिटा, सेक थिटा. तर निगेटिव्ह अँगलला असं लिहू शकतात. किंवा दुसऱ्या पद्धतीने ती डायग्राम जर ध्यानात नसेल ठेवायची तर सोपं साधा असं म्हणायचं, कॉस
आणि सेक मायनस साईनला खाऊन टाकतात, म्हणजे मायनस साईन खाऊन टाकलं की कॉस थिटा राहिलं, मायनस साईन खाऊन टाकलं की सेक थिटा राहिलं. पण बाकीच्याला डायजेस्ट होत नाही. हे मायनस साईन बाहेर येतं, हे बाहेर आलं, मायनस साईन बाहेर आलं, मायनस साईन बाहेर आलं. तसंच कोसेकमध्ये पण मायनस साईन बाहेर आलं. पण कॉस आणि सेक काय करतात, मायनसला खाऊन टाकतात. असं जरी ध्यानात ठेवलं तरी चालेल, किंवा डायग्रामनी ध्यानात ठेवा, कारण ही डायग्राम अतिशय महत्त्वाची. सगळे अँगल काढण्यासाठी ही डायग्राम अतिशय महत्त्वाची. म्हणजे तुम्हाला ती डायग्राम एवढी युजफुल आहे की पूर्ण दोन्ही चॅप्टर होईपर्यंत किंवा फिजिक्समध्ये पण ह्या डायग्रामचा अतिशय उपयोग होणार आहे तुम्हाला. चला आता ह्याच्या पुढचे बघूया आपण. ह्याच्या पुढचे काय घेऊया आपण, 90च्या मल्टिपलमध्ये घेऊया. बघा तर बघा आता मी बोर्डवरती काय लिहिले लेफ्ट साईडला, साइन 90 मायनस थिटा, कॉस 90 मायनस थिटा, टॅन 90 मायनस थिटा, कॉट 90 मायनस थिटा, कोसेक 90 मायनस थिटा, सेक 90 मायनस थिटा. रेडियनमध्ये पाय अपॉन 2 लिहितात 90 डिग्रीला, पाय अपॉन 2 मायनस थिटा, पाय अपॉन 2 मायनस थिटा, म्हणजे 90 मायनस थिटा. आता बघा सर्वात पहिल्यांदा काय करायचं, ब्रॅकेटमधला अँगल कोणत्या क्वाड्रंटमध्ये येते ते चेक करायचं, आणि ज्या क्वाड्रंटमध्ये येईल त्या क्वाड्रंटमध्ये बघायचं कोणते पॉझिटिव्ह आहेत आणि कोणते निगेटिव्ह आहे. आता बघा 90 डिग्री अँगल कुठे येईल, इथून आता पॉझिटिव्ह दिशेने रोटेट करावं लागेल. 90 डिग्री इथून इथपर्यंत येईल, पण मायनस थिटा म्हणजे ॲक्यूट अँगल त्यातून मायनस केला तर 90मधनं काहीतरी सबट्रॅक्ट केल्यावर 90पेक्षा कमी व्हायला म्हणजे कुठे यायला, ह्या क्वाड्रंटमध्ये येतोय. अँगल कोणत्या क्वाड्रंटमध्ये येतोय, फर्स्ट क्वाड्रंटमध्ये येतोय. जर दिलेला अँगल फर्स्ट क्वाड्रंटमध्ये येत असेल तर सगळेच पॉझिटिव्ह असतात. हे पहा ऑल पॉझिटिव्ह. मग हे सगळे अँगल कशामध्ये येतात, फर्स्ट क्वाड्रंटमध्ये येतात. हे सगळे काय असणार, पॉझिटिव्ह असणार. पॉझिटिव्ह. मग आता इथं ह्याला लिहायचं साइन थिटा. हां एक मिनिट आता पहिली स्टेप झाली, पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह हे चेक केलं आपण क्वाड्रंटनुसार. आता पुढची स्टेप, इथं 2 वाक्य ध्यानात ठेवायचे. π/2च्या मल्टिपलमध्ये म्हणजे 90च्या मल्टिपलमध्ये असेल तर म्हणायचं, तर काय म्हणायचं, चेंज. आणि पायच्या मल्टिपल म्हणजे 180च्या मल्टिपलमध्ये असेल तर म्हणायचं नो चेंज. हे 2 वाक्य ध्यानात ठेवायचे. आता इथं येणारा अँगल हे पहा 90च्या मल्टिपलमध्ये म्हणजे π/2च्या मल्टिपलमध्ये. ओके, मग π/2 असं आलं π/2 की त्याला चेंज करायचं. मग चेंज काय करायचं, तर साईनचं कॉस करायचं, कॉसचं साईन करायचं, टॅनचं कॉटचं टॅन, कोसेकचं सेक आणि सेकचं कोसेक थिटा असं लिहायचं. तसंच आता पुढच्या फॉर्म्युल्याचा जर विचार केला तर आपण आता काय करूया, हे मायनसचे झाले, आता काय करूया प्लसचे घेऊया. जर प्लसचे घेतले तर काय येणार आहे बघा, आता प्लस 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 प्लस. आता परत 90 प्लस थिटा कोणत्या क्वाड्रंटमध्ये येते बघा, इथून इथपर्यंत 90 डिग्री, आणि प्लस थिटा ॲक्यूट अँगल आहे म्हणजे प्लस थिटा 90 प्लस म्हणजे थोडंसं पुढं जायचं आहे, म्हणजे कुठं आला, सेकंड क्वाड्रंटमध्ये. आणि सेकंड क्वाड्रंटमध्ये साईन आणि कोसेक पॉझिटिव्ह असतात, बाकी सगळे निगेटिव्ह असतात. मग साईन आणि कोसेकच पॉझिटिव्ह ठेवू आपण. हा साईन एक पॉझिटिव्ह ठेवायचा आहे आणि कोसेक एक मिनिट हे रफच करतो म्हणजे लक्षात येईल. हां बघा आता सेकंड क्वाड्रंटमध्ये येते, सेकंड क्वाड्रंटमध्ये साईन पॉझिटिव्ह आहे आणि कोसेक पॉझिटिव्ह आहे, बाकी सगळे निगेटिव्ह आहे. ओके, पहिल्यांदा साईन डिसाईड केलं पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. त्याच्यानंतर π/2च्या मल्टिपलमध्ये म्हणजे चेंज आहे. हे पहा π/2च्या मल्टिपलमध्ये म्हणजे चेंज आहे. साईनचं काय कॉस थिटा, कॉसचं काय साईन थिटा, टॅनचं काय कॉट थिटा, कॉटचं काय टॅन थिटा, कोसेकचं काय सेक थिटा आणि सेकचं काय तर कोसेक थिटा. तर बघा आपण मायनसचे बघितले, प्लसचे पण बघितले. आता आपण 180च्या मल्टिपलमधले बघूया. वाटलंच तर इथंच लिहितो मी 180च्या मल्टिपलमध्ये. साईन 180 म्हणजे काय पाय मायनस थिटा इज इक्वल टू कॉस पाय मायनस थिटा इज इक्वल टू टॅन पाय मायनस थिटा इज इक्वल टू कॉट पाय मायनस थिटा इज इक्वल टू कोसेक पाय मायनस थिटा इज इक्वल टू आणि सेक पाय मायनस थिटा इज इक्वल टू. सर्वात पहिल्यांदा बघायचा अँगल कोणत्या क्वाड्रंटमध्ये. आता टोटल पाय जायचं आहे म्हणजे 180 जायचं आहे आपल्याला. पाय म्हणजे काय 180 म्हणजे इथून इथपर्यंत 180 आणि त्यातून मायनस करायचं म्हणजे वापस यावं लागेल थोडंसं. हे वापस यायचं आपण हेच कन्सिडर करू आधी काढल्या. हा इथं अँगल येतो आहे कुठं सेकंड क्वाड्रंटमध्ये. सेकंड क्वाड्रंटमध्ये साईन आणि कोसेक पॉझिटिव्ह असतात, साईन आणि कोसेक पॉझिटिव्ह असतात, बाकी सगळे निगेटिव्ह असतात. ओके, आता बघा पायच्या मल्टिपलमध्ये आले. पायच्या मल्टिपलमध्ये असेल तर नो चेंज साईनला साईन थिटा कॉस थिटा टॅन थिटा कॉट थिटा कोसेक थिटा आणि सेक थिटा. तर हे पाय मायनस थिटा असताना असे अँगल. आता त्याच्यानंतर पुढचा आता प्लसचे घेऊ आपण. आता काय करूया प्लस 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 प्लस. आता हे रफ करतोय पुन्हा.
आता प्लसचे घेतल्यानंतर बघूया पाय प्लस थिटा म्हणजे 180 प्लस थिटा कोणत्या क्वाड्रंटमध्ये येईल. 180 प्लस थिटा म्हणजेच पाय प्लस थिटा. आता पाय कुठं इथून इथपर्यंत पाय आणि प्लस थिटा म्हणजे अजून थोडंसं पुढं जायचं आहे म्हणजे थर्ड क्वाड्रंटमध्ये येईल. मग थर्ड क्वाड्रंटमध्ये येत असेल पाय प्लस थिटा तर टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह असतात. टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह असतात, बाकी सगळे निगेटिव्ह असतात. हां, पायच्या मल्टिपलमध्ये नो चेंज. नो चेंज म्हणजे साईनला साईन थिटा, कॉसला कॉस थिटा, टॅनला टॅन थिटा, कॉटला कॉट थिटा म्हणजे चेंज होणार नाही याच्यामध्ये, तेच राहील. कोसेकला कोसेकच राहील. कोसेक थिटा सेक थिटा. अतिशय महत्त्वाचे फॉर्म्युले त्यांचा यूज करूनच आपल्याला पहिल्या एक्सरसाइजचे सुरुवातीचे काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. ओके, तर बघा आता ह्या कन्सेप्टवर ह्या थेरीवर आपल्याला ट्रॅग्नोमेट्रीमधले पहिल्या एक्सरसाइजमधले काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. आता तुम्हाला लक्षात येईल की ह्यांचा यूज प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना कसा होतोय. ते प्रॉब्लेम सॉल्व्ह केले की पुन्हा हे तुमचं अजून क्लिअर होईल. तर बघूया आपण पहिले दिलेले काय प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. बघा आता एक्सरसाइज 2.1 मधले सुरुवातीचे काही क्वेश्चन सॉल्व्ह करेपर्यंत आपल्याला त्या डायग्रामची गरज नाही. ऑल स्टुडंट टेक कॉफी त्या डायग्रामची. सुरुवातीचे आपल्याला आपल्या टेबलनुसार पण आन्सर काढता येतील. आणि क्वेश्चन असा विचारला आहे फाइंड द ट्रॅग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ 0 डिग्री 30 डिग्री 45 डिग्री आणि अजून बरेच अशा 18 प्रॉब्लेम आहेत पहिल्या क्वेश्चनमध्ये. तर 1 बाय 1 आपल्याला सॉल्व्ह करायचे. तर सुरुवातीच्या काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना आपल्याला जे 10वीपर्यंत आपण टेबल पाठ केलेला आहे 0 to 90 डिग्री त्याचाच यूज करून आपल्याला डायरेक्ट आन्सर काढायचे. इथं काही स्पेसिफिक असा उल्लेख नाही केला की ह्याच मेथडने सॉल्व्ह करा. आपल्याला डायरेक्ट म्हटलं त्याने ट्रॅग्नोमेट्रिक फंक्शन फाइंड करा म्हणून. आपल्याला माहिती आहे ट्रॅग्नोमेट्रिक फंक्शन काय येतं तर 6 येतं. सोल्युशन साइन 0 डिग्री इज इक्वल टू कॉस 0 डिग्री इज इक्वल टू टॅन 0 डिग्री इज इक्वल टू कॉट 0 डिग्री इज इक्वल टू कोसेक 0 डिग्री इज इक्वल टू आणि सेक 0 डिग्री इज इक्वल टू. आता आपल्या ट्रॅग्नोमेट्रीच्या टेबलनुसार साइन 0 डिग्रीची व्हॅल्यू काय असते 0 असते. कॉस 0 डिग्रीची व्हॅल्यू 1 असते. आता आपल्याला साइन आणि कॉस माहीत झालं की टॅन काढता येतो, कारण की टॅन काय असतो तर साइन आपण कॉस असतो. तर 0 आपण 1 0. मग टॅन 0 असला की कॉट पण काढता येतो. आता कॉट काय असतो तर कॉस आपण साइन असतो म्हणजे 1 आपण 0 नॉट डिफाईन कारण डिनॉमिनेटरला 0 चालत नाही. कोसेक काय असतो तर 0चा रेसिप्रोकल म्हणजे 1 आपण 0 नॉट डिफाईन. आणि सेक 0 काय असतो तर 1चा रेसिप्रोकल म्हणजे 1च. भेटले आपल्याला. साइन 0 डिग्री 0 असतो, कॉस 0 डिग्री 1 असतो, टॅन 0 डिग्री 0 असतो, कॉट 0 डिग्री नॉट डिफाईन, कोसेक 0 डिग्री नॉट डिफाईन, सेक 0 डिग्री 1. आता 30 डिग्री बघा. सोल्युशन साइन 30 डिग्री कॉस 30 डिग्री टॅन 30 डिग्री कॉट 30 डिग्री कोसेक 30 डिग्री सेक 30 डिग्री. बघा आता आपल्या टेबलनुसार डायरेक्ट याच्या व्हॅल्यू काढू आपण. साइन 30 डिग्री किती असतो हाफ असतो. कॉस 30 डिग्री किती असतो √3/2 असतो. ओके, आता टॅन काढता येतो. साइन आपण कॉस म्हणजे टॅन असतो, तर दिस डिवायडेड बाय दिस 2 कॅन्सल म्हणजे 1/√3 आणि टॅन हा कॉटचा रेसिप्रोकल असतो म्हणजे √3. कोसेक हा साइनचा रेसिप्रोकल असतो म्हणजे 2. सेक हा कॉसचा रेसिप्रोकल असतो म्हणजे 2/√3. झाले व्हॅल्यू. साइन 30 डिग्री कॉस 30 डिग्री टॅन 30 डिग्री कॉट 30 डिग्री कोसेक 30 डिग्री सेक 30 डिग्री. सिंपल. तसंच सोल्युशन साइन 45 डिग्री कॉस 45 डिग्री टॅन 45 डिग्री कॉट 45 डिग्री कोसेक 45 डिग्री आणि सेक 45 डिग्री. हां, साइन 45 डिग्री किती असतो 1/√2 असतो. कॉस 45 डिग्री 1/√2 असतो. आता साइन कॉस माहीत झालं की टॅन काढता येतो, कारण की साइन आपण कॉस टॅन असतो म्हणजे दिस डिवायडेड बाय दिस दोन्ही सेम कॅन्सल 1 राहिला. टॅनचा रेसिप्रोकल कॉट असतो म्हणजे 1चा रेसिप्रोकल 1च. कोसेकचा रेसिप्रोकल साइन असतो म्हणजे √2. सेकचा रेसिप्रोकल कॉस असतो म्हणजे √2. भेटल्या 45 डिग्रीचे पण आपल्याला ट्रॅग्नोमेट्रिक फंक्शन. सिंपल आहे. पुढचे पाहूया आपण काही. तर बघा सुरुवातीला सॉल्व्ह करू आपण 60 डिग्री. सोल्युशन साइन 60 डिग्री कॉस 60 डिग्री टॅन 60 डिग्री कॉट 60 डिग्री कोसेक 60 डिग्री सेक 60 डिग्री. साइन 60 डिग्रीची व्हॅल्यू √3/2 असते. कॉस 60 डिग्रीची व्हॅल्यू हाफ असते. साइन आपण कॉस म्हणजे टॅन असतो. दिस डिवायडेड बाय दिस 2 कॅन्सल म्हणजे √3. √3चा रेसिप्रोकल 1/√3. कोसेक हा साइनचा रेसिप्रोकल असतो 2/√3 आणि सेक हा कॉसचा रेसिप्रोकल असतो 2.
भेटले आपल्याला सगळ्या व्हॅल्यू 60 डिग्रीच्या. हां, आता इथं मात्र आपल्याला डायग्रामची गरज पडणार आहे. बघा, सोल्युशन साइन 150 डिग्री, कॉस 150 डिग्री, टॅन 150 डिग्री, कॉट 150 डिग्री, कोसेक 150 डिग्री, सेक 150 डिग्री. ओके. हां, आता आपल्या टेबलमध्ये 90 डिग्रीपर्यंतच्याच व्हॅल्यू होत्या, तर ते आपण पाहून पण ह्या डायरेक्ट सांगितल्या किंवा पाठ असतील तर सांगितल्या. आता साइन 150 डिग्री, कॉस 150 डिग्री आपल्या टेबलमध्ये नाही, पण काढता येतात. कशा काढता येतात? तर आपल्याला 90 डिग्रीचा टेबल पाठ असल्यामुळे आपल्याला काढता येतात. तर ह्या 150 डिग्रीला 90 डिग्रीच्या आतमध्ये घेऊन यायचं. कसं घेऊन यायचं? तर मी इथं डायग्राम काढली होती पहा. दिस इज एक्स ॲक्सिस, दिस इज वाय ॲक्सिस. फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट, फोर्थ क्वाड्रंट. इथं 0 डिग्री म्हणजे 0 रेडियन, 90 डिग्री म्हणजे π/2 रेडियन. इथून इथपर्यंत 180 डिग्री म्हणजे पाय रेडियन. इथून इथपर्यंत 270 डिग्री म्हणजेच 3π/2 रेडियन. आणि कंप्लीट वन रोटेशन म्हणजे 360 डिग्री इज इक्वल टू 2π रेडियन. आणि इथे एक वाक्य लिहिलं होतं आपण, ऑल स्टुडंट टेक कॉफी. आता ऑल म्हणजे कोण? साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक हे सगळेचे सगळे पॉझिटिव्ह असतात फर्स्ट क्वार्टरमध्ये. यस फॉर साइन थिटा आणि कोसेक थिटा पॉझिटिव्ह असतात, बाकी सगळे निगेटिव्ह असतात सेकंड क्वार्टरमध्ये. थर्ड क्वार्टरमध्ये टी फॉर टॅन थिटा आणि कॉट थिटा पॉझिटिव्ह असतात, बाकी सगळे निगेटिव्ह असतात थर्ड क्वार्टरमध्ये. आणि फोर्थ क्वार्टरमध्ये सी फॉर कॉस थिटा आणि सेक थिटा पॉझिटिव्ह असतात, बाकी सगळे निगेटिव्ह असतात. मग चला तर बघूया आपण 150 डिग्री अँगल कोणत्या क्वार्टरमध्ये येते ते चेक करायच्या अगोदर मी ह्याला असं लिहू शकतो का? बघा, साइन आता 150 डिग्री कशाच्या जवळ आहे? 180च्या, म्हणजे 180 मायनस 180 मधनं किती गेल्यावर 150 राहतील 50, 60, 70, 80, 30 गेल्यावर 180 डिग्री मायनस 30 डिग्री म्हणजे 150 डिग्री. म्हणजे 180 मधनं 30 गेले की 150 राहतात ना, म्हणजे 150ला असं लिहू शकतो मी. तसंच कॉस 180 डिग्री मायनस 30 डिग्री, तसंच टॅन 180 डिग्री मायनस 30 डिग्री, कॉट 180 डिग्री मायनस 30 डिग्री, कोसेक 180 डिग्री मायनस 30 डिग्री, सेक 180 डिग्री मायनस 30 डिग्री. हां, बघा आता तर इथं काय करता येईल आपल्याला? आता 180 मायनस 30. आता 180 अँगल कुठे येईल? इथून कंप्लीट इथपर्यंत 180 आणि मायनस 30 केला तर 180पेक्षा लहान म्हणजे कुठे यायला? सेकंड क्वार्टरमध्ये. मग सेकंड क्वार्टरमध्ये येतो 150 डिग्री अँगल. मग सेकंड क्वार्टरमध्ये साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह असतात, साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह असतात, बाकी सगळे निगेटिव्ह असतात. ओके. हां, आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे इथं 2 वाक्य ध्यानात ठेवायचे. π/2च्या मल्टिपल म्हणजेच 90 डिग्रीच्या मल्टिपलमध्ये असेल तर चेंज, आणि पायच्या मल्टिपल म्हणजेच 180च्या मल्टिपलमध्ये असेल तर नो चेंज, नो चेंज. हे ध्यानात ठेवायचं सांगितलेलं आहे मी तुम्हाला. तर आता पायच्या मल्टिपलमध्ये म्हणजे 180च्या मल्टिपलमध्ये असेल तर नो चेंज. साईनला साईन 30 डिग्री, कॉस 30 डिग्री, टॅन 30 डिग्री, कॉट 30 डिग्री, कोसेक 30 डिग्री, सेक 30 डिग्री इज इक्वल टू 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 इज इक्वल टू. आता व्हॅल्यू आपण काढू शकतो. आता हे रफ करतो मी, हे पुढे घेऊ आपण. आता आपल्याला 150 डिग्री माहीत नव्हता, साइन 150 माहीत नव्हता, पण साइन 30 माहिती आहे ना. तर साइन 150 आणि साइन 30 इक्वल आहेत. मग आता आपण 90 डिग्रीच्या आतमध्ये घेऊन आलो, आपल्याला टेबल पाठ आहे. आता साइन 30 डिग्रीची व्हॅल्यू काय असते? 1/2 असते, हा मायनस ॲज इट इज. कॉस 30 डिग्रीची व्हॅल्यू √3/2 असते मायनस. मग टॅन काढायचं असेल तर साइन अपॉन कॉस, साइन अपॉन कॉस काय नाही, 2 कॅन्सल म्हणजेच 1/√3. ओके. हे मायनसला मायनस ॲज इट इज. कॉट काय येणार आहे? तर याचा रेसिप्रोकल √3. कोसेक काय येणार आहे? तर साईनचा रेसिप्रोकल 2 मायनस, आणि सेक काय येणार आहे? तर ह्याचा रेसिप्रोकल 2/√3. भेटल्या व्हॅल्यू कशाच्या? 150 डिग्रीच्या. कशाचा यूज करून? त्या डायग्रामचा यूज करून. आता डायग्राम महत्त्वाची, कारण आपण 90 डिग्रीच्या पुढे सरकलो, तर पुढचे सगळे अँगल आपल्याला त्या डायग्रामद्वारे काढायचे. आता पुढचा एक क्वेश्चन बघू आपण, अजून क्लिअर होईल. जेवढे प्रॉब्लेम घेतो आपण तेवढी कन्सेप्ट तुमची क्लिअर होत चालेल. मॅक्झिमम प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आपल्याला. बघा आता बघा 180 डिग्री सॉल्व्ह करायचा आहे आपल्याला. आता 180 डिग्री कसा सॉल्व्ह करायचा? तर सोल्युशन साइन 180 डिग्री, त्याच्यानंतर कॉस 180 डिग्री, टॅन 180 डिग्री, कॉट 180 डिग्री, कोसेक
180 डिग्री, देन सेक 180 डिग्री. आता मी ह्याला असं लिहू शकतो का, साईन 90 डिग्री प्लस 90 डिग्री, तसंच कॉस 90 डिग्री प्लस 90 डिग्री, देन टॅन 90 डिग्री प्लस 90 डिग्री, कॉट 90 डिग्री प्लस 90 डिग्री, कोसेक 90 डिग्री प्लस 90 डिग्री, सेक 90 डिग्री प्लस 90 डिग्री इज इक्वल टू 90 180 असतो. 180ला असं लिहू शकतो आपण. आता हा 90 प्लस 90 कोणत्या क्वार्टरमध्ये बघायचं, आणि मी सांगितलेलं आहे तुम्हाला इथं जो बी अँगल असेल तो अँगल प्लस इथं थिटा असतो, आणि थिटाला ॲक्यूट अँगल कन्सिडर करायचं आहे. तू म्हणता इथं 90 डिग्री दिला त्याला ॲक्यूट कसं करायचं, आपल्याला आन्सर काढेपर्यंत कन्सिडर करायचं आहे त्याला. थिटा म्हणजे काय, ॲक्यूट अँगल कन्सिडर करायचं. जरी 90 असला तरी त्याला काय करा, सपोज करा म्हणतोय मी की हा ॲक्यूट अँगल आहे. ओके, मी असं माहीत नाही की ॲक्यूट अँगलच आहे, सपोज करा. ओके, तर 90 प्लस थिटा आहे असं कन्सिडर करा. मग 90 प्लस थिटा कोणत्या क्वार्टरमध्ये येते बघा, 90 प्लस थिटा आता इथून इथपर्यंत किती 90 डिग्री बरोबर, आणि प्लस थिटा जायचं आहे म्हणजे इथं सेकंड क्वार्टरमध्ये येते. सेकंड क्वार्टरमध्ये साईन आणि कोसेक पॉझिटिव्ह असतात. साईन पॉझिटिव्ह असतो आणि कोसेक पॉझिटिव्ह असतात, बाकी सगळे निगेटिव्ह असतात. आता 90च्या मल्टिपलमध्ये चेंज, 90च्या मल्टिपलमध्ये चेंज, मग साईनचं काय होणार, कॉस, आणि हा थिटा घ्यायचा म्हणजे 90 डिग्री, कॉसचं साईन 90 डिग्री, टॅनचं कॉट 90 डिग्री, कॉटचं टॅन 90 डिग्री, कोसेकचं सेक 90 डिग्री, सेकचं कोसेक 90 डिग्री इज इक्वल टू. आता आपल्याला 90 डिग्रीचा टेबलमध्ये पाठ आहे. 180चा आपल्या टेबलमध्ये नव्हता, पण 90 डिग्रीज आहे ना आता. मग बघा, कॉस 90 डिग्रीची व्हॅल्यू बघायची, साईन 90 डिग्रीची व्हॅल्यू बघायची. तर कॉस 90 डिग्री 0 असतो, साईन 90 डिग्री 1 असतो, हे मायनस ॲज इट इज, आता कॉट आधी लिहिलं का मी, ठीक आहे चालते. हां, कॉट हा साईन अपॉन कॉस असतो, म्हणजे 1/0 नॉट डिफाईन होईल इथं, नॉट डिफाईन. त्याच्यानंतर सेक, सॉरी आधी कॉट लिहायचं आहे आपल्याला ना, कॉट लिहायचं आहे. आता नॉट डिफाईन असल्यावर प्लस मायनस लिहायची गरज नाही, तर डायरेक्ट नॉट डिफाईन लिहायचं. त्याच्यानंतर टॅन काय असतो, तर साईन अपॉन कॉस असतो, म्हणजेच काय टॅन म्हणजे साईन अपॉन कॉस, म्हणजे हे नॉट डिफाईन होईल. आणि इथं काय आहे, तर कॉस अपॉन साईन आहे, म्हणजे 0/0 येणार आहे. 0 प्लस ऑर मायनस नसतं म्हणून 0च लिहायचं. आता त्याच्यानंतर सेक कशाचा आहे, कॉसचा रेसिप्रोकल आहे, म्हणजे 1/0 म्हणजे नॉट डिफाईन येईल हे पण. आणि कोसेक हा साईनचा रेसिप्रोकल आहे, साईनचा रेसिप्रोकल म्हणल्यावर 1चा रेसिप्रोकल 1च. तर ह्या व्हॅल्यू भेटल्या आपल्याला 180 डिग्रीच्या. सिम्पल आहे, इट इज अ व्हेरी सिम्पल. तर बघा आता हा अँगल कोणत्या क्वार्टरमध्ये येतो, 210 डिग्री. 210 डिग्री कुठे येतो ते बघण्यापेक्षा आधी असं लिहितो मी याला, पहा म्हणजे तुम्हाला क्वार्टरमध्ये सापडाय पण इझी जाईल. साईन ह्या 210 डिग्रीला 210 कशाच्या जवळ आहे, 180च्या पुढे 270च्या मागे, तर 180च्या पुढे लिहू आपण. 180 प्लस 180मध्ये किती प्लस केल्या 210 होते, 30 प्लस केल्या होते बरोबर ना. हां बरोबर आहे. कॉस 180 प्लस 30 डिग्री, टॅन 180 डिग्री प्लस 30 डिग्री, कॉट 180 डिग्री प्लस 30 डिग्री, कोसेक 180 डिग्री प्लस 30 डिग्री, आणि लास्ट सेक 180 डिग्री प्लस 30 डिग्री इज इक्वल टू. म्हणजे आपल्या टेबलमध्ये 210 डिग्री नाही, पण 210ला आपण 90 डिग्रीच्या आतमध्ये घेऊन यायचे, त्याच्यासाठी आपल्याला ही टेक्निक वापरायची. आता बघा 180 प्लस 30 म्हणजे 210 असते, म्हणजे 210ला असं लिहू शकतो. आता 180 प्लस 30 कोणत्या क्वार्टरमध्ये लगेच सांगता येते, इथून इथपर्यंत जर घेतलं तर 180 असतो, आणि प्लस 30 म्हणजे थोडं पुढे जायचं आहे, म्हणजे थर्ड क्वार्टरमध्ये. आणि थर्ड क्वार्टरमध्ये टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह असतो, थर्ड क्वार्टरमध्ये टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह असतो, बाकी सगळे निगेटिव्ह असतात. ओके, आता ह्याच्या पुढची स्टेप, पॉझिटिव्ह निगेटिव्ह बघितल्यानंतर चेंज का नो चेंज बघायचे. तर 180च्या मल्टिपलमध्ये 180च्या, तर नो चेंज म्हणजे साईनला साईनच राहील. साईन 30 डिग्री, कॉस 30 डिग्री, टॅन 30 डिग्री, कॉट 30 डिग्री, कोसेक 30 डिग्री, सेक 30 डिग्री इज इक्वल टू मायनस मायनस प्लस प्लस मायनस मायनस. आता आपल्याला 90 डिग्रीच्या आतमध्ये आलं, म्हणजे आता 30 डिग्रीच्या व्हॅल्यू आपल्या टेबलमध्ये आहेत. आता सांगू शकतो आपण साईन 30 डिग्री किती असतो, हाफ असतो. कॉस 30 डिग्री √3/2 असतो. साईन अपॉन कॉस काय असतो, तर टॅन असतो, म्हणजे दिस डिवायडेड बाय दिस 2 कॅन्सल, म्हणजे 1/√3. त्याच्यानंतर ह्याचा रेसिप्रोकल √3. कोसेक हा साईनचा रेसिप्रोकल म्हणजे 2. सेक हा कॉसचा रेसिप्रोकल म्हणजे 2/√3. इट इज अ व्हेरी सिम्पल.
तर आपण साईन 210 डिग्रीच्या व्हॅल्यू काढल्या. इट इज अ व्हेरी सिम्पल. तर विद्यार्थी मित्रांनो, आता क्वेश्चन 1 मधले काही क्वेश्चन आपण ह्या व्हिडिओमध्ये कव्हर केले, 210 डिग्रीपर्यंतचे अँगल काढलेत. आता काही जे क्वेश्चन बाकी ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, पूर्ण चॅप्टर तुम्हाला जर एकदम सोप्या पद्धतीने परफेक्ट करायचा असेल तर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.